इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकाचं बिगुल वाजलेलं आहे. नुसतं ठाणे महानगरपालिका नाही तर महाराष्ट्रातील सगळ्या स्वायत्त संस्था, ग्रामपंचायती, नगरपरिषद, नगरपालिका ते महानगरपालिका टप्प्याटप्प्याने निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहे. त्याची सुरुवातही झाली. 4 नोव्हेंबरला आचारसंहिता लागली ग्रामपंचायती नगरपरिषदांच्या आणि पुढच्या 2 जानेवारीपर्यंत त्या निवडणुका पार पडतील. त्या निवडणुका पार झाल्या का नंतर जो काय टप्पा आहे 20 दिवसाचा, त्या टप्प्यामध्ये संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील, मग ते मुंबई महानगरपालिका असो, ठाणे महानगरपालिका असो, कल्याण डोंबिवली असो, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर नगरपरिषद असो, या संपूर्ण क्षेत्रातील, मग ते नागपूर असो, विदर्भ असो, परभणी, बुलढाणा, मराठवाडा, ते कोकणातील कोल्हापूर, खोपोली, रत्नागिरी, चिपळूण, पार सिंधुदुर्गापर्यंत हा पट्टा नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रासाठी येतो. जिथे नगरपालिका नगरपरिषदा आहेत तिथे आधी निवडणुका होतील आणि जिथे महानगरपालिका आहेत तिथे शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुका होतील. असा हा महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आहे. अधिसूचना झाल्या महिनाभरापूर्वी, ऑक्टोबरपासून अधिसूचना झाल्या. ओबीसीमुळे ह्या निवडणुका रखडल्या होत्या. ओबीसी आरक्षणामुळे ह्या निवडणुका रखडल्या होत्या. ओबीसी आरक्षणाचा निर्णय जसा कोर्टाने दिला तसा आयोगाने संपूर्ण महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग रचना आराखड्या मंजूर केला. प्रभाग रचना आराखड्यानुसार आक्षेप पूर्तता या सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु अजून आक्षेपांची पूर्तता ती काही झाली नाही, लेखित काही आली नाही. जेव्हा मी विचारायला गेलो की आयोगाचाच नियम आहे की लिखित पूर्तता कोणाला द्यायची नाही आहे, जो काही निर्णय आहे तो आयोगाचा आहे. ठीक आहे, आयोगाचा आहे, परंतु आमचा दिलेला निर्णय ठोस आहे. जो मी ठाणे महानगरपालिका जो 10 ऑक्टोबरला का 10 सप्टेंबरला, नोव्हेंबर ऑक्टोबर 10 सप्टेंबरला जी काय निवडणूक प्रक्रियेबाबत आक्षेपांच्या हरकतींची मीटिंग झाली. या मीटिंग अंतर्गत विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी यांनी आक्षेप नोंदवली. परंतु त्यांची आक्षेप हे प्रभाग निहाय होती. परंतु एक रवींद्र चांगो शिंदे, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना, महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य पोलीस कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य पोलीस कर्मचारी युनियन, या संपूर्ण युनियन बांधताना ह्या मी अशाच काही बांधल्या नाहीत. त्या विविध राज्यामध्ये त्या कोकणामध्ये त्या जिल्ह्यामध्ये फिरलो. त्या कोकणामध्ये आणि त्या जिल्ह्यामध्ये लोकांची मतं घेतली. त्या कोकणामध्ये आणि त्या जिल्ह्यामध्ये त्या लोकांची मतं घेतली. शेतकऱ्यांची मतं घेतली. साहेब, शेतकऱ्यांची मतं घेतली की तुम्ही एक असे पहिले नागरिक आहात. म्हणजे मी त्यांना सांगितलं नाही मी कोण आहे ते. एक पहिले नागरिक दिसता, सामाजिक काम करता, तुम्ही थेट आम्हाला प्रश्न विचारताय, परिस्थिती जाणताय की शेतकऱ्यांना काही अजून मिळत नाही आहे. ना शेतसारा मिळत नाही, पीक विमा मिळत नाही, कर्ज मिळत नाही, कर्ज माफी मिळत नाही, लाईट बिल माफी मिळत. हे लोकसभा पूर्वचे माझे सर्वे होता. हे लोकसभा निवडणूक पूर्व, विधानसभा निवडणूक पूर्व, लोकसभा निवडणूक पूर्व 2024मध्ये माझा सर्वे होता. संपूर्ण कोकणातल्या पट्ट्याचा, नाशिक पट्ट्याचा, त्या भागाचा, दक्षिण महाराष्ट्राचा, उत्तर महाराष्ट्राचा, पूर्व महाराष्ट्राचा दौरा होता. त्यावेळेस मी विविध वर्कर्स, मध्यमवर्गीय कामगार वर्गांना विचारले, शेतकऱ्यांना विचारले. मी एस-टीने प्रवास केला, एस-टीमध्ये बसलो, एस-टी कंडक्टरच्या ड्रायव्हरच्या समस्या विचारल्या. तर साहेब, आमचे प्रश्न कोणी गांभीर्याने घेत नाही, विचारत नाही. तर त्यांना सांगितलं, तुमचा प्रश्न मी माझी युनियन जी आहे त्या युनियन अंतर्गत तुमचे महाराष्ट्र एस टी महामंडळाचं मी युनियन स्थापणार.
आणि त्यांच्यात प्रश्न मांडा. तसंच निवडणुकीला उभा राहिलो विधानसभा कोपरी 5 पकडी ठाणे मतदारसंघातून, आमदारकीला उभा राहिलो कोपरी 5 पकडी ठाणे शहरातील आमदारकीला उभा राहिलो. आमदारकीला उभा राहताना माझा फॉर्म वेळेअभावी बाद केला. वेळेअभावी बाद केला नाही, तर तो बाद करायला लावला. कोपरी 5 पकडी मतदारसंघामध्ये माजी मुख्यमंत्री दिग्गज होते आणि या दिग्गजांपुढे एक कार्यकारी अभियंता सेवानिवृत्त निवडणुकीचा नॉमिनेशन फॉर्म भरला. जसं कुणकुण लागली की रवींद्र शिंदेने फॉर्म भरलेला आहे, तर आता कुठल्याही परिस्थितीत फॉर्म बाद झाला पाहिजे असा आरोला निर्देश होते. त्या आरोने केवळ वेळेअभावी तुमचा फॉर्म बाद करण्यात येत आहे असं कळवलं. तर मी बोललो मला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने सांगितलं, आरोला सांगितली मला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, लोकशाही अधिकार आहे. केवळ वेळेअभावी जर माझं नॉमिनेशन फॉर्म ग्राह्य झालेला आहे, व्हिडिओ कॉलिंगवर व्हिडिओ इंटरव्ह्यूमध्ये जर ग्राह्य झालेला आहे, तर वेळेअभावी फॉर्म रद्द होता कामा नये, नाही तर मी तुमची नोकरी खाऊन टाकेन असं ना दंभ भरला, सज्जड दम दिला. तेव्हा आरो बाहेर येऊन माझी माफी मागितली. साहेब माझ्या हातून चूक झाली, आता मी काही करू शकत नाही, माझ्या हातून चूक झाली, मी आता काही करू शकत नाही, माझ्या मला माफ करा. तेव्हा मी सांगितलं मी पण एक अधिकारी आहे, अधिकारी राहिलेलो आहे, अधिकाऱ्यांच्या समस्या जाणतो, अधिकाऱ्यांच्या मर्यादा जाणतो. परंतु लोकशाहीने मला जो काही अधिकार दिला निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा पूर्णतः आहे ना. कोणीतरी तुम्हाला निर्देश दिले आणि रवींद्र शिंदेचा फॉर्म बाद करा, मग अशा प्रकारे वेळेअभावी तुम्ही मला कारण देऊन किरकोळ कारण देऊन माझा फॉर्म बाद करणं अयोग्य आहे. मी निवडणूक आयोगाला, महाराष्ट्र निवडणूक आयोगाला तक्रार दिली, ठाणे जिल्हा कलेक्टर निवडणूक आयोगाला तक्रार दिली आणि आचारसंहितेच्या भंगाची, माजी मुख्यमंत्री यांनी केलेल्या आचारसंहिता भंगाची तक्रार दिली. जेव्हा निवडणूक जाहीर होतात त्यांना तुम्ही टी व्ही मीडियावर तुम्हाला न्यूज मुख्यमंत्री म्हणून देता येत नाही, त्यावेळेस दिल्या. आणि शासकीय लाभार्थी आहे, शासकीय लाभार्थी असल्याचा फॉर्ममध्ये 22 नंबरच्या फॉर्ममध्ये का 26 नंबरच्या फॉर्ममध्ये जो आहे निवडणूक नॉमिनेशनच्या, त्याच्यामध्ये लाभार्थीचा जो काही कॉलम आहे त्याच्यामध्ये नमूद केलं नव्हतं मुख्यमंत्र्यांनी. त्यामुळे त्याच्यावर मी आक्षेप घेतला आणि तो आक्षेप आयोगाकडे नोंदविला. त्याच्यावर अद्याप कारवाई नाही. आता लवकरच त्यांना मी कारवाई करायला लावणार आहे आणि याचा पाठपुरावा मी रवींद्र तांगो शिंदे घेतोय. तर येणाऱ्या निवडणुका पाहता जो काही महाराष्ट्रभर चाललेला टक्केवारीचा भ्रष्टाचार, लाचारीचा भ्रष्टाचार, खोकेतारीचा भ्रष्टाचार आणि 34 वर्ष ठाणे महानगरपालिकेमध्ये नागासारखे बसून, केवळ नागासारखे बसून नागाप्रमाणे विष हे करून पूर्ण महानगरपालिका भिकारी केली. टेंडरवर टेंडर, महाराष्ट्र विशेष निधी 7,000 10,000 कोटी आले. लाडके बहिणीला 45-50 हजार कोटी वाटले. मुख्यमंत्री झाल्या ठाणे जिल्ह्याला भाऊकतेने आपल्या ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी केवळ 10,000 कोटी सर्व महानगरपालिका क्षेत्रात, नगरपालिका क्षेत्रात वाटप झाले. म्हणजे ते 45,000 कोटी लाडके बहिणीचे आणि हे नगरपालिकेच्या महानगरपालिका वाटेले 45-50 हजार कोटी, असे लाख म्हणजे अब्ज कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून खर्च झाले. गेल्या 3 वर्षात नाही तर गेल्या 5 वर्षाचा ह्या झालेल्या हजारो कोटी खर्चाचा ऑडिट नाही आहे. ठाणे महानगरपालिकेचं खुद बखूद 350 का 3,500 कोटीचा ऑडिट नाही आहे. लेखा परीक्षण नाही आहे, तांत्रिक परीक्षण नाही आहे. कधी टेंडर काढले, कधी कामे काढली, कधी बिले काढली, याचा मागोवा नाही आहे, याचा सविस्तर अहवाल नाही आहे. माननीय ठाणे महानगरपालिका आयुक्त, माननीय ठाणे महानगरपालिका आयुक्त, माननीय ठाणे नगर अभियंता, माननीय ठाणे महानगरपालिका आयुक्त, माननीय ठाणे महानगरपालिकेचे नगर अभियंता ह्या कामांच्या विवरणबाबत मी एक मोठं महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या बॅनरवर पत्र दिलेलं आहे. त्या पत्राचा अद्यापही खुलासा मला प्राप्त झालेला नाही. 25 मागण्या 50 पत्र, 25 मागण्या 50 पत्र, एकही लिखित उत्तर नाही. पत्राचं काय कारवाई केली, कुठे गेली? अरे कारवाई नाही तर पत्र कुठल्या विभागाला गेले, कोणाकडे कारवाई आहे, हे आतली कळवण्याचं सेवा शर्ती नियमावली आहे ना. शासकीय नियमावली काय म्हणते? एखाद्या तक्रारदाराचा अर्ज आला
मुख्यालयात, त्या मुख्यालयातून तो अर्ज कोणाकडे गेला, कधी गेला आणि काय कारवाई कोण करते याचं लिखित उत्तर पत्र दिल्यानंतर प्रशासनाने शासन नियमावलीनुसार देणं क्रमप्राप्त आहे. हे आयुक्तांना ठणकावून सांगतोय. असं कुठलंही लिखित उत्तर कुठल्याही नागरिकाला मिळत नाही, हे माझ्यावरून मी अनुभव सांगतो. 50 पत्र, 25 मागण्या 50 पत्र, 25 मागण्या 50 पत्र. पण ज्या वेळेस मी आंदोलन केली, केवळ आंदोलन मागे घेण्यापुरते मला ढोबळ पत्र दिलं गेलं. परंतु सकारात्मक दृष्टिकोनाने आपण बसू बोलू, पण सकारात्मक दृष्टीने उत्तरं दिली जात नाही. म्हणूनच 26 तारखेला संविधान दिन आहे. 26 तारखेला संविधान दिन आहे. या संविधान दिनी माझं एक भलं मोठं आंदोलन आहे. कपडे काढून आंदोलन, अर्धनग्न आंदोलन जिल्हा कलेक्टरवर. कारण महानगरपालिका आयुक्त काम करत नाहीत. महानगरपालिका आयुक्त स्वच्छ प्रतिमेचे आहेत. महानगरपालिका आयुक्त स्वच्छ प्रतिमेचे आहेत. मी बघतोय, स्वभाव बघतोय. प्रत्येकाला बोलतं हा मी करतो, हा मी करतो, हा मी करतो. मी बघतो कोणी गेलं नागरिक, हा मी बघतो, मी करतो. लोकप्रतिनिधीच्या मीटिंगमध्ये पण मी पाहिलं, शांतपणे ऐकून घेतात, निर्णय देतात. परंतु कामगारांच्या कल्याणकारी योजनेबाबत निर्णय देत नाहीत. सफाई कामगारांच्या थकीत वेतनाबाबत निर्णय देत नाहीत. कामगारांचे प्रश्न आहेत विविध, त्यांच्याबाबत ऐकतोय, का निर्णय देत नाहीत? त्यांच्यावर काही दबाव आहे, उपमुख्यमंत्र्यांचा दबाव आहे, नगर विकास मंत्र्यांचा दबाव आहे, पालकमंत्र्यांचा दबाव आहे. मी सांगतो, जर मंत्री महानगरपालिका चालवत असेल, जर मंत्री महानगरपालिका चालवत असेल तर त्याने ठाणे महानगरपालिकेवेळेस मंत्र्यांनी बसावं. ठाणे महानगरपालिकेमध्ये येऊन मंत्र्यांनी बसावं. म्हणजे खासदार का असतील, खासदार आता दिल्लीचा कारभार बघायला पाहिजे. खासदारांनी दिल्लीचा कारभार बघायला पाहिजे, तरी पण ते महानगरपालिकेमध्ये नाक घुसवतात. महानगरपालिकेमध्ये नाक घुसवतात. का घुसवतात? तुम्हाला दिल्ली दिली आहे, खासदार आहात दिल्लीचे खासदार असून सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या प्रश्नांमध्ये लक्ष देत आहे. गरज नाही आहे. इकडच्या नगरसेवकांना, माजी नगरसेवकांना काम करू द्या. त्यांना सुद्धा काम करण्याची क्षमता आहे. केवळ तुम्हाला ज्ञान दिलं आहे आणि तुम्ही खासदार झाला म्हणजे महार मोठी बुद्धी आली असं नाही आहे ना. सर्वांना बुद्धी आहे, सर्वांना हुशार आहे, सर्वांना काम करू द्या. तुमच्या दबावाखाली किती नगरसेवकांनी काम करायचं? त्यामुळे नगरसेवक बदनाम होत आहेत, त्यामुळे महानगरपालिका बदनाम होते, त्यामुळे भ्रष्टाचार बदनाम होते. एकनाथ शिंदे एक प्रामाणिक नेता आहे. एकनाथ शिंदे एक प्रामाणिक नेते आहेत, प्रामाणिक मुख्यमंत्री आहेत. स्वाभिमान दुखावला म्हणून पक्ष फोडला, स्वाभिमान दुखावला म्हणून पक्ष फोडला, स्वाभिमान दुखावला म्हणून पक्ष फोडला. खुद बखुद स्वतः एकनाथ शिंदे सांगतायत. बरोबर आहे, कोणाचाही स्वाभिमान दुखावला तर साहजिकच ह्या गोष्टी होणार. त्यात त्या गद्दारी झाली असं म्हणता येणार नाही. कोणाचाही स्वाभिमान दुखावला साहजिकच राग येणार आणि ते पक्षातून बाहेर येणार. पक्षातून बाहेर येताना जर नेत्यांना वाटलं की ह्या एकनाथ शिंदेबरोबर जावं तर ते आले, त्यात काय त्यांची चूक नाही आहे. परंतु त्यांच्याबरोबर आलेले नेते हे एकनाथराव शिंदेची बदनामी करतात, एकनाथराव शिंदेची बदनामी करतात. ज्यावेळेस हे खासदार काँग्रेसमध्ये जायला निघाले, पक्ष फुटला, शिवसेना त्या काळची, तर हेच खासदार एकनाथ शिंदेनं घाण शिव्या देत होते. हेच खासदार एकनाथराव शिंदेनं घाण शिव्या देत होते. हेच खासदार एकनाथ, आणि आता एकनाथ शिंदेच्याच जवळ जे खासदार झालेले आहेत, हा काय न्याय आहे? आज पूर्ण एकनाथरावच्या शिंदेमध्ये, एकनाथराव शिंदेच्या पक्षामध्ये पूर्ण भयांचा भरणा आहे, पूर्ण भयांचा भरणा आहे, पूर्ण भयांचा धर्म आहे, परप्रांतीयांचा भरणा आहे, परप्रांतीयांचा भरणा आहे. कोणी मराठी माणूस नाही. आणि जे काही कामं करतात केवळ परप्रांतीयांसाठी करतात. जे काही कामे करतात फक्त परप्रांतीयांकडे. मराठ्यांना एक 5 पैसे देत नाही संडास बांधायला, उद्यान बांधायला, किंवा पायवाट करायला, की गार्डन करायला. कुठल्यासाठी महाराष्ट्रातील मराठी माणसाला निधी मिळत नाहीत, परंतु परप्रांतीयांना निधी प्रथम मिळतो. ही शोकांतिका आहे. मी स्वतः विधानसभा निवडणुकीपूर्व 3 महिने त्यांच्याबरोबर फिरलो उद्घाटनाला. ते जिथे जायचे मुख्यमंत्री, विधानसभा आमदार प्रताप नाईक, शिवसेनेचे नेते, मग ते राष्ट्रवादीचे पण असतील, सगळ्यांबरोबर राहायचो, सगळ्यांबरोबर दौरे करायचो. सगळे उद्घाटनं पाहिलेत मी. केवळ शिवसेनाकडे परप्रांतीय लोक आहेत आणि संपूर्ण परप्रांतीय भरणा, आणि परप्रांतीयांसाठीच निधी येतो, महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी निधी येत नाही. ही भावना आहे मनापासून, ही भावना आहे मनापासून. अनेक घोटाळे आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये, अनेक घोटाळे आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांचा घोटाळा आहे,
26,67,94,000चा गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल. 26,67,94,000 गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल. लाभार्थ घेतला ना, मग हाच तो लाभ आहे. मग हा लाभ त्यांनी निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या फॉर्ममध्ये का नमूद केला नाही? कोरम मॉल येथे गंगूबाई संभाजी शिंदेंच्या नावाने सभागृह बांधले, तो पण आरक्षित भूखंडावर बांधले. मग आरक्षित भूखंड बांधले, हा गैरकारभार आहे आणि हा लाभ आहे. तो फॉर्म नंबर 26मध्ये का निवडणुकीच्या दाखवलं नाही? एकनाथ हा गैरकारभार आहे. मी आयोगाकडे पत्र पाठवलेलं आहे. हरकतीचं पत्र पाठवलं त्या आयोगाने, अजून त्याचं उत्तर नाही आहे. टक्केवारी वाढली. संपूर्ण महाराष्ट्राकडे मताची चोरीचं आंदोलन झालं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मताच्या चोरीचं आंदोलन झालं. तरी देखील आज बिहारचं निवडणूक, जो महाराष्ट्राच्या पॅटर्नप्रमाणे बिहारचं निवडणूक झाली, निर्णय लागले. आज असंख्य मोठ्या प्रमाणात सभा झाल्या राहुल गांधीच्या, परंतु मतं मिळाली असं BJP सांगते. BJPला मतं मिळाली. बिहारमध्ये BJPची सत्ता आली. काम आहे का भ्रष्टाचार आहे का वोट चोरी आहे, काही माहीत नाही. कुछ नहीं पता. किधर गोली है किधर गोली नहीं है, कौन सा खाना खाली है कौन सा खाना भरा नहीं है, कौन सी EVM मशीन खाली है तो तुरंत भरी जाए, कौन सी EVM मशीन खाली है तुरंत भरी जाए. आप EVM मशीन द्वारे कहीं पे भी बटन दबाओ, वोट BJP को ही जाता है. अब EVM मशीन से कहीं पे भी वोट दबाओ, वोट BJP को ही जाता है. तो ये सब EVM का करिश्मा है, बैलेट कंट्रोल यूनिट का करिश्मा है, सर्वर हैकिंग का करिश्मा है. ये हो सकता है. इसलिए जो अपने को जिधर जिधर BJP की सत्ता आती है, वो सब EVM का करिश्मा है, वोट चोरी का करिश्मा है और कंट्रोल युनिट के सर्व्हर का करिश्मा है. आहे आप जान लो. म्हणून तर सांगतोय, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये योग्य उमेदवार, योग्य दिशा, योग्य मार्ग. चला मिटवूया भ्रष्टाचार. खुर्सी खाली करो, जनता आई है. सिंहासन खाली करो, जनता आई है. खुर्सी खाली करो, जनता आई है. भ्रष्टाचार कम करो, जनता आई है. धन्यवाद. जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनल.